माझी सासू बघायची का तुम्हाला? थांबा दाखवते एकच मिनिट. हाय सर्वांना, आज आहे नागोबाचा उपवास. म्हणजे कोण ग्रामीण भागामध्ये भावाचा उपवास म्हणतं. तर तुम्हाला सगळ्यांना नागोबाच्या उपवासाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. तर चला आता मला शेंगदाणे भाजायचे आहेत, तर शेंगदाणे भाजून. तर आज उपवासामुळे इथे मी साबुदाणे भिजायला टाकलेले आहे. आता मला शेंगदाणे भाजायचे आहेत. तर शेंगदाणे संपले होते, तर तुमच्या दाजींना म्हटलं चिवटायला ड्रेस वगैरे आणला दाजींनी, शाळेचा युनिफॉर्म. तर त्यांना म्हटलं येताना शेंगदाणे आणा. तर त्यांनी असे शेंगदाणे आणलेले आहेत. इथं आणलेले आहेत तुपाची भरणी, तर मला आवडतं तूप. आणि इथं आणलेले आहे साबूचे दाणे, तर मी भिजायला टाकले, तुम्हाला दाखवलं आत्ता मी. आणि आता शेंगदाणे भाजून घेते. इथं ताटा शेंगदाणे घेतलेत. तर एवढे मला काही भारी वाटत नाहीत आजचे शेंगदाणे. आम्ही नेहमी आणतो तिथून आणलेले दिसत आहे. तुम्ही म्हणताल परत पुनमताई महिन्याचा बाजार भरत नाही का? तर नाही भरत, मी वरचे वर आणत असते सामान. कारण रोज आम्ही बाजारात असतो, जे पाहिजे ते आपल्याला आणता येतं. असं काही नाही माझं, रोजच आम्ही बाजारात असतोय. हवं नको ते आणता येतं. उगाच आणून ढीग घालायचं ते मजेचं नाही. फक्त तेल डबा मी महिन्याचा आणून ठेवत असते. तेल आवश्यक असतं प्रत्येक गोष्टीसाठी, म्हणजे प्रत्येक सामान महत्त्वाचं आहे. पण मला वाटत नाही इतकं, कारण आम्ही रोज बाजारात जातो, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम येत नाही आपल्याला जरी काही कमी पडलं तर. आणि बघा हे लाईट कालपासूनच गोंधळ घालती, आत्ता पण गेलेली आहे. मी शेंगदाणे नीट केले, त्याच्यामध्ये इतके खराब असे शेंगदाणे निघलेले आहेत. तर चला आता गॅस ऑन करते आणि कढई ठेवते आणि आता शेंगदाणे भाजून घेऊया. तर बघा ही खूप दिवसात माझी कढई, बऱ्याच वेळा मी बोललेली आहे, आजीच्या हातची कढई. तर आता शेंगदाणे छान भाजते. बघा आपली कढई झालेली आहे गरम. आणि ह्यानेच हलवणारे शेंगदाणे कपड्याने जरा पुसून घेते. काय शेंगदाणे इतके खराब निघले, इतकं काही जास्त खराब निघले नाही, थोडेच खराब निघले. लाईट नसलं की व्हिडिओ बनवायला खूप प्रॉब्लेम येतो. तुम्ही भरपूर सारं प्रेम देताय, काही का होईना मला रिस्पॉन्स आहे चांगला बऱ्यापैकी. पण अजून नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करत चला, लाईक करत जा. लाईक करायला विसरता. जेव्हा व्हिडिओ बघता तिथे एक अंगठा असतो असा ओकेचा, तिथं फक्त क्लिक करायचं की लगेच लाईक होऊन जातं. आणि बोलताना थोडंसं अडकळल्यासारखं करते, कारण जिभेला फोड आला आहे माझ्या. थोडी आज तब्येत पण बरोबर वाटत नाही आहे. आणि माझ्याबरोबर तर शेंगदाणे भाजून घेते. माझ्या बरोबर तुमच्या दाजींनी म्हटलं कुठं स्वयंपाक करते, तर त्यांनी पण धरलेला आहे दाजींनी भावाचा उपवास. तर चला शेंगदाणे भाजून घेते आणि मग खिचडी करते. आता खिचडी केल्यावर डायरेक्ट दाखवते. सगळ्यांना उपवास आहे. ताईला पण म्हटलं नको धरू, तर तिने पण धरलेला आहे. म्हटले मला आहे भाऊ, आणि आज नागोबाचा पण मम्मी उपवास असतो. आता तुमच्या तिकडं काय म्हणतात मला नाही माहिती, पण आमच्या तिकडं भावाचा उपवास म्हणतात, परत नागोबाचा पण उपवास म्हणतात. तर आमच्या सगळ्यांबरोबर तुमच्या दाजींनी पण केला आहे उपवास. ते म्हणले भावाचा आहे, तर मला सुद्धा आहे भाऊ, तर मी पण धरतो भावाचा उपवास. तर मी शेंगदाणे वाजून वगैरे घेते आणि डायरेक्ट आता खिचडी बनवल्यावरती दाखवते तुम्हाला, कारण लाईट गेलेली आहे. व्हिडिओला म्हणावं एवढी क्लॅरिटी येत नाही. तर चला मग खिचडी झाल्यावरती तुम्हाला दाखव. शेंगदाणे वगैरे भाजले, पण लाईटच गेली. लाईट गेली की सगळ्या कामाचा खोळंबा होतो. तर आता लाईट कधी येते बघायचं आहे, कारण खिचडी पण करायची मला. शेंगदाण्याचं कूट वगैरे मिरची वाटावं लागेल. आता पाटावर वंटावरती कोणी करत नाही, आणि आहे आजीच्या घरात, पण त्याला खूप वेळ लागेल. त्याच्यामुळे या लाईटीची वाट बघितलेली बरी. बघूया अजून एक 10 मिनटं बघते, आणि जर नाही लाईट आली तर पाट्यावर वंटावर शेंगदाण्याचं कूट वगैरे करते. आणि बघा सकाळी ऊन पडलं होतं भरपूर, आता परत ढगाळ वातावरण झालं आहे. असं सारखं ढगाळ वातावरण होतं आहे, आणि जिकडं ढगाळ येतं आहे तिकडंच पाऊस पडतो आहे. तर चला जाऊ द्या, आता वाट बघते लाईटीची, किती वेळाने येते लाईट काय माहिती. नाहीतर आज उपाशी राहायची वेळ येते का काय माहीत नाही. सगळ्या घरामध्ये अंधार झालेला आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि आमचं पायवरती करून झोप चालती. तर चला आता वाट बघते लाईटीची, पर्याय नाही लाईटीची वाट बघली. तर चला आजीची इतक्या आतुरतेने आपण इतक्या वेळ वाट बघत होतो, ती फायनली लाईट आलेली आहे. आता शेंगदाण्याचा कूट करून घेते आणि पटकन खिचडी करते, कारण तुमच्या दाजींना भूक लागलेली आहे, ते झोपलेत आता. कधी कधी लाईट गेल्यावरती खूप गोंधळ होतो, माझाच नाही तुमचा पण होत असेल. तर आता मी बराच वेळ वाट बघून म्हटलं आता पाट्यावरती आजीच्या तिथं घरात जाऊन कूट करून घ्यावा. पण अचानक लाईट आली, खूप आनंद झाला. तुम्हाला पण असा आनंद कधीतरी लाईट गेल्यावरती ना आल्यावरती होत असेल. तर आता शेंगदाण्याचा कूट करते आणि पटकन खिचडी करून घेते. ते मी
शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे आणि ह्या बटाट्याचं साल काढते, कारण बटाटा टाकल्यावरती जरा टेस्टी लागतो, त्याला जरासं कोंब आल्यात. कारण बटाट्याची लागवड ह्या महिन्यात जून महिन्यामध्ये होत असते. जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे अजून सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत कोंब येतात यांना, कारण यांची लागवड ह्या महिन्यांमध्ये होत असते. ज्या त्या भागामध्ये वेगवेगळ्या महिन्यामध्ये लागवड करतात. तर चला आता बटाट्याला सोलून घेते. चला आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरचीचे वाटण करून घेते, कारण असे तुकडे केले छोटे छोटे. मोठी संपूर्ण मिरची टाकली तर वाटल्या जात नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर चला आता बारीक करते. तर पाहू शकता तुम्ही इथं मी आता असं बारीक करून घेतलेलं आहे मिरची. जर संपूर्ण मिरची टाकली की बारीकच होत नाही. तर इकडं कूट झालं आहे आपला तयार, इकडं बटाटा झाला आहे. आता चाकूने छोटा टाकून कट करते. छान लागतो बटाटा, ओमला खूप आवडतो म्हणून बटाटा टाकत असते. एकच होता आपल्या का आत्ता घरात, तर एकच टाकते. ते बटाटा कट करून झालेलं आहे. आता धुवून घेते बटाटा. तर ताटामध्ये बटाटा धुवून घेतला आणि इकडं परत तुम्ही म्हणता 2-2 ठिकाणी शाबूस तांदूळ भिजायला टाकलेला आहे, कारण इतकं पुरणार नाही, कारण ओमला डबा द्यावा म्हटलं, त्याला खूप खिचडी आवडते. तर इथं परत भिजायला टाकली होती. आता सगळं साहित्य गोळा करते आणि आता कढई टाकायला ठेवली. बटाटा टाकून घेते त्याच्यामध्ये अगोदर आणि खिचडी करून घेते. तर इथे कढईमध्ये बटाटा परतायला टाकलेला आहे आपण. तर परतून घेऊया छान असा बटाटा. एकच बटाटा होता, मी एकच टाकला. जरा खिचडी टेस्ट लागते बटाट्याची. आणि ओम काय करतो, त्याचं बटाट्यावरती खूप प्रेम आहे. ओमला रोज जरी बटाटा खायला दिला तरी खूप आवडीने खाईन. तर परतून घेते बटाटा. तसं बटाटा सारखा हलवावं लागतं, कारण खाली करपण्याची भीती आहे. कढई पातळ आहे त्याच्यामुळं मग सारखं हलवते. तुम्ही म्हणता नाही तर पूनम ताई त्या बटाट्याला सारखे हलवते, त्याचा हाल लावलं. पण नाही, ते काय होतंय, कढई आहे आपली पातळ आणि मग ते खाली लागायची भीती. परत खिचडी खाली लागल्यावरती चांगली लागणार नाही. बघा इथं थोडं थोडं खाली लागायला लागला आहे बटाटा. तर शिजलेला आहे बटाटा. आता एकटीला मला काही वाटण टाकता येत नाही. आता हे मिरचीचं टाकून घ्यायचे त्या तेलामध्ये. तर आता मिरची टाकलेली आहे इथं कढईमध्ये. लई जास्त करपायची भीती वाटते म्हणून लई पटपट घाईघाईने करावं लागतं. परत व्हिडिओ शूट करायला कोणी स्टँड आहे, पण ते मी लावत नाही. जाऊ दे, असंच लावत असते. तुम्हाला पण समजेल माझी पद्धत. माझ्यापेक्षा आमच्या आजीच्या हातची खिचडी एकच नंबर होते, एकच नंबर. आणि एखादी सासू कशी किरकिर करते आपल्या मागे, सारखी बडबड करती, तसं बघा हो का, हिची सारखी बडबड चालू असती. म्याव 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 म्याव. तिचं तोंड काही गप्प राहत नाही अजिबात. सारखं म्याव 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 म्याव. त्या सासू सारखी किरकिर करते माझ्या मागं, गप्प काय बसत नाही. किती त्या सासूबाईचं किती मनासारखं काम केलं ना, पण त्या सासूबाईचं तोंड कसं बंद राहत नाही. तसं किती हिच्या मनासारखं हिला दूध ठेवा, बिस्किट ठेवा, काही ठेवा, पण हिचं ते वरडणं चालूच राहतं. बघा कशी बघती. ही मला सासू नाही म्हणून सासू आणली मी विनाकारण, कारण असावं म्हणून चांगलं असतं. बघा तुम्हाला आवाज तिथं येत असेल, सारखी त्या सासूबाई सारखी तिची किरकिर चालूच असती. तिच्या मनाला काही येत नाही. सासूला कसं म्हणा, आपण किती काम केलं तर तिच्या मनासारखं तिला येत नाही, तसं हिला किती काय टाका पण हिच्या मनासारखं काही होत नाही. तर चला जाऊ दे. आता खिचडी आपली परतत आली. आता दाजींना खिचडी देते पहिल्यांदा. मी ते भाजलेले शेंगदाणे एका भरणीत भरले. एका भरणीत जितका लागतोय खिचडी तितकाच कूट टाकला आणि बाकीचा ह्या भरणीत भरलेला आहे. आता झाकण लावून ठेवून घेते आणि फायनली आता आपली खिचडी झालेली आहे अशी सुंदर. तर आता दाजींना वाढते. दाजींना वाढलेली आहे खिचडी. खूप दिवसातनं खिचडी केली. सहसा आम्ही खिचडी खात नाही, म्हणजे दाजींना पण आवडत नाही, मला ते जास्त म्हणजे आवडतच नाही, मी करतच नाही, बटाटा करत असते. तर अगोदर दाजींना ताट नेते आणि मग पाणी देते. तर उठा, चला खिचडी खायची ना. ओ ओ दाजी काय झोप. चला खिचडी खायची ना, उठा. खिचडी आणली चला. दाजींना त्यांच्या भावाचा उपवास आहे. चला उठा ना. खिचडीचं ताट ठेवलं इथं दिवाणवरती. चला चिवताईनी ते सगळा पसारा. चला उठा बसायला घेते. चल सोडा ये, बसा. पाणी घेऊन आलं. तोंड धुत आहे का, पडल्या डोळा लागतोय. उठा चला, पाणी घेऊन आले. चला दाजीला पाणी पण देते. चलो तुम्ही पण या खिचडी खायला. दाजींची झोप झालेली दिसती.
तर चला खिचडी वगैरे झालेली आहे, दाजीने खिचडी खायला दिलेली आहे. आता ओमला खिचडी घेऊन जाते, त्याला लय आनंद होईल. पण व्हिडिओ काय तिकडचा करणार नाही, जर जमला तर करेल, नाही तर इथं स्टॉप करेन व्हिडिओ. तर चला मग आता खिचडी घेऊन जाते, दाजी खिचडी खाते ते. तर सगळ्यांना म्हणा ना खिचडी खायला या, तुम्ही भावाचा उपवास धरलाय सांगा की. दाजी म्हणले मला सुद्धा भाव आहे, मी पण उपवास धरणार आहे. तर म्हटलं धरा मग. तर दाजीने धरलाय भावाचा उपवास. आता ओमला मी डबा देऊन येते, त्याला तर लय आनंद होईल मम्मी डबा घेऊन आली म्हटलं. तर चला चालले ओमला डब्बा घेऊन. चला ओमला डबा देऊया. डबा द्यायला आले होते, आज जायचं होतं पण गेटच बंद आहे. तर आता ओमलाच बोलावले, आला पळत. जरा गेट का रे बंद ठेवलंय? हा इचू काटायचं. आता ह्याच चापटीतनं खिचडी आणली, तुला आवडतील? आ मी म्हणलं का नाही, झाला का नाही आनंद? मम्मीला थँक्यू पिंक्यू काय म्हणशील काय? पडला डबा नीट जर त्याचं सहील टोपण. येऊ का बार? बाय बाय. खा मग. आणि ऐक ना, तुला भात खायचा. तिला ओमला डबा खुश झाला. आणि हा व्हिडिओ इथं स्टॉप करते. सगळ्यांना बाय बाय.